हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. कसे आहेत? बरे आहेत ना? काल आपण पाहिलं मॅथ फर्स्टचं. आज आपण मॅथ सेकंड बघणार आहोत. जॉमेट्री, सर्कल अँड हायपोटेन्यूज, टचिंग पॉइंट टू द सर्कल. बघा, इथं क्वेश्चन दिलाय. बघा 1. Find radius of circle OA. Find radius of circle OA. सोल्युशन मध्ये साइड अपोजिट, तीच्या अपोजिट आहे ना, साइड अपोजिट टू 30 डिग्री. अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस. म्हणजे हायपोटेनस दिलंय तुम्हाला तिथे, आहे का नाही? PAO हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हायपोटेनस PO आहे. आणि इथं दिलंय साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस. निम्म उत्तर तर काढून दिलंय. फक्त तुम्हाला सूत्र लिहायचं आणि OA बरोबर 1/2 OP मल्टिप्लाय OP. आणि मग काय OA इज इक्वल टू काय होईल? 1/2 मल्टिप्लाय बाय 12. दोनाने भाग जातो. बे 12. अरे मीच सांगितलं हे तुम्हाला. SW 2 मार्कासाठी आकृती काढायची, हे लिहायचं, बघू येतं का नाही. एकच स्टेप आहे फक्त, 1 किंवा 2, बस आन्सर येतं. आता दुसरं हे आलेलं आहे क्वेश्चन पेपर मध्ये, दोन्ही पण. फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 30 प्लस कॉस 30. खूप कॉस 60, साइन 30 डिग्री प्लस कॉस 60 डिग्री. इथं क्वेश्चन मार्क आहे मित्र. मग आपल्याला सोल्युशन मध्ये दिलंय, आयतं दिलंय सोडून. हे पण 2 मार्क किंवा 3 मार्काला येतं बरं का मित्र. ट्रिगोनॉमेट्री पण साइन 31 हाफ आहे, इथं माहितीच आहे तुम्हाला. आणि कॉस 60 सुद्धा किती आहे? 1 हाफ. साइन 31 हाफ आणि कॉस 60 पण 1 हाफ. दोनच. साइन 45 किती आहे आणि कॉस 45 किती आहे? 1/√2 ना. आणि टॅन 45 किती आहे? 1. आहे का नाही? हे सगळं तुमचा जो टेबल आहे त्याच्यातले ध्यानात ठेवायचे. मग साइन 30 इज इक्वल टू 1 हाफ अँड कॉस 60 इज इक्वल टू 1 हाफ. मग याच्यात मध्ये फक्त हे दिलंय तुम्हाला, नाही का? मग याच्यात फक्त किमती टाका. साइन 30 प्लस कॉस 60 किती किंमत आहे बघा. साइन 30 ची 1 हाफ, कॉस 60 ची 1 हाफ. 1 हाफ प्लस 1 हाफ. 1 हाफ पाचवीला बेरीज करतो तशी. 1 प्लस 1/2. 1 प्लस 1 किती झाले? 2/2 म्हणजे 1. कॉस 30 प्लस कॉस 60 इज इक्वल टू 1. कॉस 30 प्लस कॉस 60 इज इक्वल टू किती उत्तर आलं? 1. 2 मार्कासाठी. तिसरा प्रश्न, इफ साइन थीटा, 2 मार्कासाठी किंवा 3. इफ साइन थीटा इज इक्वल टू 7/25. किती आहे? साइन थीटा दिलं, कॉस थीटा दिलं तर एकच सूत्र वापरा मित्र. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मग साइन थीटा दिलंय तुम्हाला 7/25. समोरची बाजू छेद कर्ण आणि कॉस थीटा लगतची बाजू छेद कर्ण, आहे का नाही? अपोजिट हायपोटेनस. आणि तुम्हाला 7/25. साइन थीटा इज 7/25. फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा. कॉस थीटा म्हणजे हे बघा इथं दिलंय ABC राईट अँगल ट्रायंगल. ही 7 आहे, हा हायपोटेनस आहे. हायपोटेनस मधून 49 चा वर्ग केला की ही बाजू येते. ही जी येईल ती ही BC/AC म्हणजे हे तुम्हाला कॉस थीटाची बाजू येईल, आहे का नाही? किंवा एकतर फिगर काढून सोडवा किंवा पायथागोरस ने आहे, किंवा असं साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, आहे का नाही? मग साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिली 7/25. 7/25 चा वर्ग बघा, इथं वर्ग आहे म्हणून इथं स्क्वेअर. 7/25 स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, आहे का नाही? मग आपल्याला इथे 7चा वर्ग आणि 25चा वर्ग. 7चा वर्ग 49, 25चा वर्ग 625. 625 5च्या पटीतला वर्ग तुम्हाला माहिती.
याचा 25चा वर्ग कसा करायचा? 5 5 25 ठेवायचे, 2च्या पुढचा अंक कोणता? 3. 2 आणि 3 मल्टिप्लिकेशन करायचं, 2 आणि 3. 2 3 जार 6 म्हणजे 625. 7चा स्क्वेअर 49, 625 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता हे प्लस आहे, इकडे गेल्यावर काय झाले? मायनस झाले का नाही? मग कॉस स्क्वेअर थिटा हे 1 जसेच्या तसे राहिले. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 49/625. हे मायनस झाले ना बघा. मग तिरकस गुणाकार, हे 1 गुणाकार 625 वजा किती? 49. छेद जसाच्या तसा 625. मग 625 मधनं 49 गेले तर खाली किती राहिले? 576/625. बरोबर की नाही? हे बघा इथं 576/625. मग कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 576/625. मग कॉस थिटा इज इक्वल टू वर्गमुळात 576/625 आहे का नाही? मग 576चं वर्गमूळ किती येत आहे? 24. आणि 625चं वर्गमूळ किती येतं? 25. म्हणजेच आन्सर काय आलं? कॉस थिटा इज इक्वल टू 24/25. हे बघा एवढ्याच पायऱ्या आहेत. व्यवस्थित सोडवा. तिन्ही गणित हे 2-2 मार्काला येतात मित्र, क्वेश्चन पेपर मधले. थँक्यू. न सोडवलेले पण सोडवा, शेअर करा.